गाईज एक मूर्ती करायला लागल्यात बाळूमामाच्या रूपात. तर ही बघा ती मूर्ती आहे. म्हणजे त्यांचं हे करायला लागल्यात आणि कने पृथ्वी तयार करायचा. त्या पृथ्वीवर बहुतेक मूर्ती आहे. हे बघा ही मूर्ती केल्या की नाही इथं ह्यो नाग आहे आणि ह्या नागावर एक मूर्ती बसल्या आहे. बघा गाईज ही मूर्ती आहे की नाही ती मूर्ती तुम्हाला दाखवतो. सेम अशी ही मूर्ती होणार आहे. हीच काय बघा ही मूर्ती आहे. नमस्कार पब्लिक. तर फायनली काय आपण आलो आता कदमवाडीमध्ये आणि कदमवाडीमध्ये अशा आकर्षक मूर्त्या आपल्याला आज बघायला मिळणार आहेत की नाही पब्लिक. तर तुम्हाला दाखवतो. सगळ्या मूर्त्या आपल्याला अंतराळी बघायला मिळतात एंट्री टाकल्यावरच. हे बघा इथून मूर्त्यांची सुरुवात स्टार्ट होत्या आणि या सगळ्या तुम्हाला आता मूर्त्या दाखवतो. मूर्त्या बघतो बघा कशा आहेत. तर फायनली काय आपण शेडच्या आतमध्ये एंट्री केल्या आणि आपल्याला बघायला मिळतात बघा मूर्त्या. कितीतरी अशा आकर्षक मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात इथं. कमीत कमी 10 ते 12 इथं मूर्त्या तयार केल्यात आकर्षक मोठमोठ्या मंडळांच्या. तर आता बघूया आपण मूर्त्या कशा कशा आहेत. गाईज एक मूर्ती करायला लागल्यात बाळूमामाच्या रूपात. तर ही बघा ती मूर्ती आहे. म्हणजे त्यांचं हे करायला लागल्यात. दादा काय करताय तुम्ही? बाळूमामाचं आता फेट्याचं फिनिशिंग चालू आहे. हा ते फिनिशिंग करायला लागल्यात आणि इथं तोंड लावायचं आहे आणि ते आता करायला लागल्यात. हे बघा तर काही असंच हे करायला लागल्यात आणि कने पृथ्वी तयार करायचा. त्या पृथ्वीवर बहुतेक मूर्ती आहे. हे बघा दादा हे काय आहे? म्हणजे याच्यावर काय होणार तयार? काय म्हटला? हा हा त्यावरती काय असं आकर्षक मूर्त्या इथं तयार होत्यात. तर आपल्याला इथं खचून एकच शेड दिसले. अजून पुढे एक शेड आहे ते आपल्याला बघायचं आहे. कारण इकडे सगळ्या आकर्षक मूर्त्या आहेत आणि पूर्ण अंतराळी आपल्याला मूर्ती बघायला मिळत्या. एक तुम्हाला मूर्ती दाखवतो ती केवढ्या अंतर आहे बघतो बघा. जरा का मी अशी मूर्ती हलत्या ही बघा. एक मिनिट जातो. ही मूर्ती आहे की नाही म्हणजे आपण जेव्हा स्टार्टिंगला बघितली होती हीच ती मूर्ती आहे. त्याला सपोर्ट फक्त एका हाताचा सपोर्ट आहे बाकी काय नाही. एवढे आकर्षकीने केल्या का नाही. ह्यो नाग आहे आणि ह्या नागावर एक मूर्ती बसल्या आणि ही मूर्ती पण बघा कशी दिसत्या आणि पूर्ण असा नाग आहे. ह्यो नाग केलाय तयार. नागच आहे ना ह्यो? हा ह्यो नाग आहे आणि इथे एक हे आहे बघा उंदीर आणि त्या उंदरावर मूर्ती बसल्या. हे तुम्ही बघू शकताय. ही पण मूर्ती केवढी आकर्षक आहे. एका पायावर उभारलेली मूर्ती आहे आणि बाकीचे सगळे इकडे दगडूशेठ आहेत आणि हे काय तर आहे हे आता आपल्याला नाही माहित काय पण याच्यावर पण एक अंतराळी मूर्ती आहे. असं काय काय वेगवेगळ्या रूपात मूर्ती केलेली आहे त्यांनी आणि जशी मूर्ती ती होणार आहे की नाही बहुतेक अशी झाली. तर ही कोणती मूर्ती आहे दादा? ती आहे काय बघा गाईज ही मूर्ती आहे की नाही ती मूर्ती तुम्हाला दाखवतो. सेम अशी ही मूर्ती होणार आहे. हीच काय बघा ही मूर्ती आहे. आता हा त्या बाजूने ही आता अशी दिसायला लागल्या. आता रंगकाम केल्यावर ही मूर्ती सेम हाय अशी दिसणार आहे ही मूर्ती बघा ही. आता बघा आपण नेक्स्ट टाइम यायचं आपल्याला रंगकामासाठी. तर आता आपण काय करूया जरा पुढे अजून शेड आहेत ते पण आता बघायचं आहे. तर भावांनो असेल तुम्हाला व्हिडिओ बघायचा असलं तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. तर आपण जाऊया नेक्स्ट शेड. फायनली काय आपण आले सेकंड शेडला आणि इथं आपल्याला सगळ्या मूर्त्या अंतराळी दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकताय हे बघा ही मूर्ती केल्या आणि खाली शंख आहे आणि अशा टाईप मध्ये ही मूर्ती केल्या डेंजर मध्ये आणि दुसरी पण तुम्ही बघू शकताय. सगळ्या अशा लाईनीने ज्या मूर्त्या आहेत की नाही सगळ्या अंतराळी त्यांनी केल्यात. कसं काम केलं असेल बघा तुम्ही. म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंग म्हणा हे ते अजून या मूर्तीने फिनिशिंग पण व्हायचं आहे. कलर कामासाठी अजून थोडे दिवस आहेत. बघा कधीपासून काम होते आणि गायज या ह्याच्यात काय म्हणते त्याला कदमवाडीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2च शेड आपल्याला दिसून येतात. पण काहीच कसं माहिती काय आता आपण एवढंच बघायचं. तर काय करूया प्रतीक्षा पूर्ण हो रही है। प्रतीक्षा अपने सुख करता दुख हरता के आने की। प्रतीक्षा 10 रोज के आतिथ्य और सेवा भाव की। प्रतीक्षा आगमन और आह्वान की। प्रतीक्षा सिद्धि और समृद्धि के अनुष्ठान की। बप्पा आ रहे हैं प्रतीक्षा पूर्ण करने, ईश्वर बनकर नहीं सबके सखा बनकर। गजानन पद्मार्कं गजाननं अहर्निशं
गाईज असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला आता सबस्क्राईब करा. तर काय करूया आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.